ज्ञानोपासक शिक्षण संस्थेच्या सचिव तथा उपप्राचार्य डॉक्टर संध्याताई दुधगावकर, या महाविद्यालयातील सर्व विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र, पर्यावरणाचा समतोल बिघडत चालल्यामुळे मराठवाडा नव्हे तर महाराष्ट्रावर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। या दुष्काळाच्या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर वृक्षारोपण हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सोपं असं सोल्युशन आहे। आणि म्हणून भारत सरकारने तर अशा प्रकारचं एक सर्क्युलर काढलेलंच आहे। पण त्याही अगोदर गेल्या अनेक वर्षापासून ज्ञानोपासक महाविद्यालय तसेच परभणीतील कृषी अधिकारी आदरणीय कैलाश गायकवाड हे परभणी शहरामध्ये विविध क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेत आहेत। ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या उपप्राचार्य आणि या संस्थेच्या सचिव आदरणीय संध्याताई डॉक्टर दुधगावकर ह्या अनेक वर्षापासून रिकाम्या जागेवर मोकळ्या जागेवर प्लांटेशन करीत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या परिसरामध्ये प्लांटेशनचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। मी मॅडमला विनंती करतो की आजच्या या प्लांटेशन ड्राईव्हच्या निमित्ताने आपलं 2 मिनिट या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। आदरणीय संध्याताई दुधगावकर। अनिर्बंध वृक्षतोडीमुळे आज किती दुष्परिणाम झाले आपण हे पाहतोच आहोत। आजचं खरं जलसंकट 4 वर्षापासून जे दुष्काळाला सामना आपण करतोय त्याचं मुळामध्ये वृक्षतोड आहे। हे आपल्या आज ध्यानात येत नाहीये, कारण आपल्याकडे आज भरपूर प्राणवायूच्या रूपामध्ये ते आपल्याला देत आहेत, पण पुढच्या पिढीला येणाऱ्या जर वृक्षतोड अशी चालू राहिली आणि नवीन वृक्ष लागवड नाही झाली तर किती दुष्परिणाम होतील याची कल्पनाच करणं अवघड आहे। म्हणून वृक्ष लागवड अतिशय महत्त्वाची आहे। वृक्षाचं संवर्धन होणं हे त्यासाठी अतिशय गरजेचं आहे, कारण सायकलच चक्र जे म्हणतो आपण, निसर्गाचं चक्र त्याशिवाय चालत नाही। त्या निसर्ग चक्र व्यवस्थित चालू राहण्यासाठीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे की प्रत्येक ठिकाणी वृक्ष लागवड झाली पाहिजे, वृक्ष जोपासले पाहिजे, वृक्ष जगले पाहिजेत, हे आपण लक्षात ठेवायला हवं। मनोगत व्यक्त करावं। या भरमसाठ लोकसंख्येच्या वाढीमुळे जे भौगोलिक क्षेत्र आहे ते कमी होत आहे। त्या लोकसंख्येच्या वाढीमुळे जिथं शेती होती त्या शेतीचं प्लॉटिंग पडल्यामुळे, तिथं घरं झाल्यामुळे तिथली वृक्षतोड झालेली आहे। आपण फक्त वृक्षतोडच करतोय पण वृक्ष लागवड करत नाही। त्याच्यामुळं या पर्यावरणावर दुष्परिणाम झालेला आहे। या पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी आपण सर्वांनी, विद्यार्थ्यांनी, सर्व व्यक्तींनी, प्रत्येकानं एक तरी झाड लावायला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे। निसर्ग आपल्याला भरभरून देतो, फुलं देते, फळे देते, शुद्ध ऑक्सिजन देतो, पण आपण निसर्गाची परतफेड म्हणून काय देतो हे आपणा सर्वांना आत्मपरीक्षणाची गरज आहे। हे लक्षात घेऊन यावर्षी शासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या शासनाच्या याच्यामध्ये सुद्धा आपण सर्वजण सहभागी आहोत। त्याचाच एक भाग म्हणून या ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये आज वृक्षारोपण झालेलं आहे। मला आपण सर्वांनी, प्राचार्यांनी, सरांनी मला इथं वृक्षारोपण करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहोत। धन्यवाद।